नमस्कार, माझं नाव तानाजी सदाशिव भोसले, टिकपुर्ली. आमचा व्यवसाय हा बऱ्याच दिवसापासून टिकपुर्ली गावामध्ये आहे. बर्फी हा व्यवसाय या गावात बऱ्याच वर्षापासून चालत आलेला आहे. सुप्रसिद्ध बर्फी म्हणून आपल्या गावचं नाव बऱ्याच बाहेर प्रसिद्ध आहे. ही बर्फी दूध आणि साखर यापासून बनवलेली जाते. यामध्ये कोणतेही भेसळ वगैरे काही नसते. आणि आपल्याला जर ही बर्फी खायची असेल तर कोल्हापूरपासून 25 किलोमीटरवर जर यायचं असेल तर भोगाती मार्गे आला तर तुम्ही 25 किलोमीटरवर टिकपुर्ली गाव आहे. आणि शेळीवाडी मार्गे आला तरी 25 किलोमीटर टिकपुर्ली हे गाव आहे. आपल्याला जर बर्फी खायची असेल तर निश्चित अवश्य एक वेळ भेट द्या. हॉटेल मोरया आपल्या हॉटेलचं नाव आहे. बर्फी सेंटर आहे. आपली बर्फी चेन्नईला पण आपल्या युट्यूब मार्फत जे व्हिडिओ बनवला आहे त्याबाबत चेन्नईला, अमेरिका, लंडन अशा बाहेरल्या देशात, मुंबई, पुणे या भागात बर्फी बाहेर पोचवते. जर आपल्याला आवश्यक पाहिजे असेल तर अवश्य फोन करा. खाली माझा फोन दिलेला आहे. माझा फोन नंबर आहे 9921 48 66 83. हा व्यवसाय मी शेतीला जोडधंदा म्हणून हा धंदा निवडलेला आहे. आणि आपल्या गावातील बरेच असे डोंगर वगैरे असल्यामुळे म्हशी चरावयाला जातात. तिकडून आल्यानंतर ते फॅट वगैरे असतं तेच उत्तम दर्जाचे असते. त्यामुळे बर्फीला गोळी छान येते. या बर्फीचा दर नगास 12 रुपये आहे. आणि जर आपल्याला किलोमध्ये घ्यायचे असेल तर 90 रुपये पाव किलो, अर्धा 180 आणि 360 रुपये किलोमध्ये आपण सर्वसामान्यांना परवडण्यासारखे हा दर ठेवलेला आहे. या व्यवसायामध्ये माझी पत्नी आणि 2 मुले यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि मला मदत करतात. काय सांगाल या बर्फीबद्दल? अशी कुठल्या गावचे भोसले मोर्या स्वीट होम त्यांची बर्फी अप्रतिम अशी बर्फी मिळते यांच्याकडे. ह्या गावाचं नाव बर्फीचे गाव असं ठेवलं तर काय हरकत नाही. तुम्ही काय सांगाल? उत्कृष्ट पद्धतीचं जसा कंदी पेढा सातारचा फेमस आहे तसं कोल्हापूरची बर्फी जगभरात फेमस आहे असं हे वक्ते साहेब सांगतात. आणि आम्ही खाल्ल्या गरम त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं जी टेस्ट दिली आणि आम्हाला ते पेढा आणि इक्विलंट अशा पद्धतीने ही बर्फीची टेस्ट लागली. खूप छान बर्फी. तुम्ही काय सांगाल? सुमधू त्यांची जो मोरया बर्फी आहे उत्कृष्ट बर्फी आहे. आम्ही सहज जाता बघावं म्हटलं मोरया बर्फी काय आहे, पण खाल्ल्यानंतर एवढं समाधान मिळतं आम्हाला, पुन्हा यावं आणि ते खावं असं वाटतं. त्यामुळे या गावाला बर्फी नाव दिलं तर फार चांगलं आहे. वाडीची बर्फी मी खाल्ली नरसोवाडीची, पण त्यालाही उजवी बर्फी. तुम्ही काय सांगलो बाबा? सुंदर आहे बर्फी. खायला चवीला आतापर्यंत ज्या ठिकाणी मी पेढे बर्फी खाल्ली टेस्ट जे आहे त्या दिवशी